त्यानंतर पुन्हा तो राजकीय विषय झाला, मग तो थांबला, मग टीव्ही दर्शन करावले, मग हे बाकीचे लोक इतके जे चालत गेले. मंदिर हा खरं म्हणजे धार्मिक विषय आहे. कोण बनवते कोण मांडते ऍक्च्युअली सरकारने जास्त हस्तक्षेप केला नव्हता पाहिजे. त्या ठिकाणी न्यास जो आहे तो न्यासानंचा विषय आहे. पण इथे जसं द्रौपदी मुर्मू हा आदिवासी आहे, मी तर म्हणे आदिवासी आहेत म्हणून त्यांना बोलवलं नाही असंच म्हणू नका. त्या महिला आहेत म्हणून बोलवलं नाही असं म्हणू नका. तर त्या विधवा आहेत म्हणून हिंदू धर्म सनातन हिंदू धर्मामध्ये विधवेला कोणत्याही पूजेत विधीला महत्व नसते, म्हणून विधवा असल्यामुळे तिला येऊ देत नाही. हा प्रयोग आता राम मंदिरच्या प्रयोगासाठी वेळेस तसा झाला आणि याच्या आधी संसदच्या जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा तसंच झाला. आणि म्हणून विधवा या भारतीय जनता पार्टीला चालत नाही. म्हणून सगळ्या विधवांनी एकत्र घेऊन महिला, कारण मी पुरुष आहोत, मी कधीतरी आला तर मरणार. मतदार यादीची जर तुम्ही मतदार यादी बघितली तर ती विधवांची महिलांची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना भाजपकडे मतदान केलं पाहिजे. कारण एका विधवेला रोखण्या खऱ्या अर्थानं काम म्हणजे ही मनुस्मृती आहे. येणाऱ्या काळात मनुस्मृती लागू होणार आहे. संविधान बाजूला जाईल. मनुस्मृती म्हणजे ज्या ब्राह्मणांनी लिहून ठेवलेले कायदे आहेत त्याच्यावर हा देश चालणार आहे. याच्यामुळे पुन्हा जे आपल्या आज्या ज्या सती गेल्या होत्या पतीच्या मृत्यूच्या नंतर तोच काळ पुढील काळात आणण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा छुपा अजेंडा आहे. बरोबर.